बातमी आता थेट अमेरिकेतून आहे। डोनाल्ड ट्रम्प गुरुवारी गुन्ह्यासाठी दोषी ठरलेले अमेरिकेचे पहिले माजी अध्यक्ष ठरलेत। त्यांना सर्व 34 आरोपांमध्ये दोषी ठरवण्यात आलंय। पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला देखील यावेळेस गप्प करण्यासाठी पैसे दिल्याबद्दल आणि निवडणूक प्रचारादरम्यान बिझनेस रेकॉर्ड खोटे केल्याबद्दल ट्रम्प यांच्या विरोधात खटले प्रलंबित होते। हे प्रकरण 2016चे आहे। ते पहिल्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते। अमेरिकेच्या इतिहासात राष्ट्राध्यक्षांवर फौजदारी खटला दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे। तर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील नेमके आरोप काय आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ट्रम्प यांच्यावर व्यावसायिक रेकॉर्ड खोटे केल्याचे 34 गुन्हे आहेत। 2016च्या अध्यक्ष निवडणुकीपूर्वी गप्प राहण्यासाठी यावेळेस त्यांच्यावरती आरोप करण्यात आला होता। 11 शुल्क चेक स्वाक्षरी संदर्भात देखील त्यांच्यावरती आरोप होता। उर्वरित 12 आरोप रेकॉर्डमध्ये खोटी माहिती प्रदान करण्यासंदर्भात होते। कॅपिटल दंगल आणि 2020 निवडणुकीचा देखील आरोप आहे। जॉर्जिया 2020 निवडणूक गोपनीय कागदपत्र घरी नेल्यासंदर्भात देखील ट्रम्प यांच्यावर आरोप आहे।